लोकशाही डेमोक्रेसी या मूळ ग्रीक शब्दाची उत्पत्ती आपण पाहिलेली आहे. डेमस म्हणजेच लोक आणि क्रेटस म्हणजे राज्य, म्हणजेच लोकांची सत्ता किंवा लोकांचं राज्य, यावरूनच लोकशाही हा शब्द प्रचलित झालेला आहे. प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये अस्तित्वात असलेल्या प्रत्यक्ष लोकशाहीचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. पूर्वीच्या काळी असणारी प्रातिनिधिक किंवा प्रत्यक्ष लोकशाही आणि या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये असणारे गुणदोष याची चर्चाही आपण केलेली आहे. यानंतरचा लोकशाहीचा दुसरा प्रकार म्हणजेच अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही म्हणजे काय? अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये कोणती गुणवैशिष्ट्ये आढळतात? अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीची दोष काय आहेत? याचा अधिक आढावा सदर व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे. अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही, इनडायरेक्ट ऑर रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी. आधुनिक काळात राष्ट्रराज्य निर्माण झाली. राष्ट्रराज्यांची लोकसंख्या ही प्राचीन ग्रीक नगरराज्यांहून किंवा प्राचीन राज्यांहून आज आपण पाहतो की वाढलेली दिसून आलेली आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण असे भूप्रदेश निर्माण झालेले आहेत. राष्ट्रराज्यांची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांचं कार्यक्षेत्रही वाढत चाललेलं आहे. त्यामुळं लोक एकत्रित येऊन शासन कारभारासंबंधीचे निर्णय घेऊ शकत नाहीत. प्राचीन ग्रीक नगरराज्यांमध्ये जशा पद्धतीनं प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये लोक सहभागी होत होते आणि शासनासंबंधी निर्णय घेऊ शकत होते, तशा पद्धतीनं आज प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये लोक हे निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण विस्तीर्ण लोकसंख्या आणि मोठा भूप्रदेश आणि वाढत चाललेलं कार्यक्षेत्र याच्यामुळे प्रत्यक्ष लोकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होणं अशक्य आहे आणि त्याचमुळं अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाही हा लोकशाहीचा नवा प्रकार निर्माण झालेला आहे. या प्रकारात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे राज्यकारभार चालवत असतात. प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये ज्या पद्धतीत शासनाची सत्ता ही प्रत्यक्ष लोकांच्या हाती नसते तिला प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतात. यामध्ये निवडून दिलेल्या आणि लोकांना जबाबदार असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या हातामध्ये सत्ता असते. या पद्धतीमध्ये नियमितपणे निवडणुका ह्या होत असतात आणि या निवडणुकांच्याद्वारे जनतेकडून विशिष्ट लोकसंख्येच्या प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीसाठी प्रतिनिधी निवडले जातात. आता ही निवड होत असताना प्रादेशिक प्रतिनिधित्वाची पद्धत वापरली जाते. जनतेचे प्रतिनिधी हे कायदेमंडळाद्वारे सार्वभौम सत्तेचा वापर करतात. म्हणजे या निवडणुकीत लोक हे लोकसभेला आणि विधानसभेला मतदान करत असतात आणि त्याचमुळं असं शासन हे जनतेला जबाबदार असं मानलं जातं. आधुनिक कालखंडामध्ये सर्वप्रथम प्रातिनिधिक लोकशाहीचा उगम कोठे झाला तर तो इंग्लंडमध्ये मानावा लागेल. अमेरिका स्वातंत्र्ययुद्धानंतर आणि दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपातील अनेक देशांमध्ये या लोकशाहीचा उदय झालेला आहे. आज जवळपास 2/3 देशांमध्ये ह्या प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे आणि ती स्थिर झालेली आहे किंवा यशस्वी झालेली आहे असं दिसून येईल. इंग्लंड, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या अनेक देशांनी संसदीय शासन पद्धतीचा प्रातिनिधिक लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. अमेरिका आणि फ्रान्समध्ये मात्र अध्यक्षीय शासन पद्धती आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये संमिश्र शासन पद्धती आहे. कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ यातील संबंध हे कोणत्या प्रकारचे आहेत त्याच्यावर प्रातिनिधिक लोकशाहीचे संसदीय लोकशाही आहे का अध्यक्षीय लोकशाही आहे असे 2 प्रकार पाडले जाऊ शकतात. संसदीय लोकशाही हा या प्रातिनिधिक लोकशाहीचा एक ठळक प्रकार मानला जातो. संसदीय लोकशाहीची जननी असं इंग्लंडला मानलं गेलेलं आहे. कारण इंग्लंडमध्ये खूप पूर्वीपासून संसदीय लोकशाही अस्तित्वात होती आणि ती आज देखील तितकीच यशस्वीपणे टिकून आहे. ज्या शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळ हे आपले राजकीय धोरण आणि कृती या बाबतीत प्रत्यक्षरित्या कायदेमंडळाला जबाबदार असतात आणि अप्रत्यक्षरित्या व अंतिमतः मतदार वर्गाला जबाबदार असतात, त्या शासन पद्धतीला संसदीय शासन पद्धती असं म्हणतात. कारण याच्यामध्ये जोपर्यंत कार्यकारी मंडळाला कायदेमंडळाचा पाठिंबा असतो तोपर्यंत ते कार्यकारी मंडळ म्हणजेच पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे सत्तेवर राहत असतं. एकदा का मंत्रिमंडळानं कायदेमंडळाचा लोकसभेचा विश्वास गमावला की त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो किंबहुना मंत्रिमंडळाला पायउतार व्हावं लागतं.
म्हणजे कायदेमंडळातील बहुमताचा पाठिंबा गमावल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. या संसदीय लोकशाही शासन पद्धतीची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, तर याच्यामध्ये याचं पहिलं वैशिष्ट्य आहे 2 कार्यकारी प्रमुख. संसदीय शासन पद्धतीमध्ये एक नामधारी प्रमुख असतो आणि हाच प्रमुख घटनात्मक प्रमुख देखील असतो. राज्यघटनेने त्याला प्रमुख पद दिलेलं असतं, परंतु दुसरा एक प्रमुख असतो तो वास्तव सत्ताधारी असतो. कारण नामधारी प्रमुख किंवा राज्यघटनेनं ज्याला घटनात्मक प्रमुख मांडलेला आहे त्याच्या नावे जरी राज्यकारभार चालत असला तरीही वास्तव सत्ता ही पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या हाती एकवटलेली असते आणि त्याचमुळं त्याला वास्तववादी सत्ता प्रमुख असं मानलं गेलेलं आहे. म्हणजेच एक नामधारी किंवा घटनात्मक प्रमुख आणि दुसरा वास्तववादी सत्ता प्रमुख असे 2 कार्यकारी प्रमुख संसदीय लोकशाहीमध्ये आढळतात. दुसरं याचं वैशिष्ट्य आहे कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ यांचे जवळचे संबंध. कारण कायदेमंडळात ज्या पक्षाला बहुमत प्राप्त होतं त्या पक्षाचं मंत्रिमंडळ निर्माण होत असतं. मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य हे कायदेमंडळाचे सभासद असतात. किंबहुना एखाद्याकडे जर कायदेमंडळाचं सभासदत्व नसेल आणि तो जर मंत्रिमंडळ निवडून आला असेल तर त्याला 6 महिन्यांच्या आत हे सभासदत्व प्राप्त करून घ्यावंच लागतं. मंत्रिमंडळाला कायदेमंडळातील बहुमताचा पाठिंबा असेल तरच मंत्रिमंडळानं मानलेली विधेयकं ही खात्रीशीररित्या मंजूर होऊ शकतात. म्हणजेच कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ यांचे संबंध हे या संसदीय शासन प्रणालीमध्ये जवळचे असतात. तिसरं याचं वैशिष्ट्य आहे सामूहिक जबाबदारी. सामूहिक जबाबदारीचं तत्त्व हे संसदीय लोकशाहीचं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे. कारण मंत्रिमंडळाचं कार्य हे सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वानुसार चालतं. मंत्रिमंडळानं कायदेमंडळात सादर केलेले आर्थिक विधेयक कायदेमंडळानं नामंजूर केल्यास मंत्रिमंडळावरील तो अविश्वास मानला जातो आणि त्यावर मंत्रिमंडळाला राजीनामा हा द्यावा लागतो. पंतप्रधानाचं नेतृत्व कायदेमंडळात बहुमत असलेल्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान असतो. संपूर्ण शासन यंत्रणेवर या पंतप्रधानाचं म्हणजेच केंद्रबिंदूचं नियंत्रण असतं. किंबहुना त्याला मंत्रिमंडळाचा नेता असंही मानलं जातं. जसं सूर्यमालेत सूर्य हा प्रमुख असतो त्याच पद्धतीनं मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान हा प्रमुख असतो. तो शासन प्रमुख, तो मंत्रिमंडळ आणि शासन प्रमुख यांच्यातील दुवा म्हणून काम करत असतो. त्यानं राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा ग्राह्य धरला जातो. म्हणजेच पंतप्रधानानं जर आपल्या पदाचा राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा तो राजीनामा आहे असं मानलं जातं आणि त्यावेळेला मंत्रिमंडळ हे बरखास्त होत असतं. त्यामुळं पंतप्रधानाच्या मार्गदर्शनानुसारच या मंत्रिमंडळाचं कार्य चाललेलं असतं. एकंदरीत त्याला त्याचं श्रेष्ठ असं नेतृत्व हे मंत्रिमंडळाला लाभलेलं असतं. त्यामुळे असं मानलं जातं की ज्या शासन यंत्रणेमध्ये पंतप्रधान हे पद नेतृत्व संपन्न आहे, चारित्र्य संपन्न आहे, धाडसी आणि हुशारीचा आहे, त्या पंतप्रधानाचा कार्यकाल हा खूप चांगला मानला गेलेला आहे. उदाहरणार्थ इंदिरा गांधींचं नेतृत्व हे मंत्रिमंडळाला खूप चांगल्या पद्धतीनं लाभलं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांचं नेतृत्व, आपले सध्याचे पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे जे मंत्रिमंडळाला लाभलेलं आहे तेही अतिशय चांगलं आहे आणि यामुळं मंत्रिमंडळ आणि एकंदरीत शासन यांची सत्ता ही टिकून राहू शकते. यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते पक्षशिस्तीला महत्त्व. संसदीय शासन पद्धतीमध्ये पक्षशिस्त ही खूप महत्त्वाची मानली जाते. मंत्रिमंडळाचे अस्तित्व कायदेमंडळातील बहुमताच्या पाठिंब्यावर अवलंबून असते आणि त्यामुळं सत्तारूढ पक्षामध्ये पक्षशिस्तीला फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. पक्षशिस्त असेल तरच मंत्रिमंडळ हे टिकून राहतं. पक्षशिस्त नसेल तर मंत्रिमंडळाचं अस्तित्व हे कधीही धोक्यात येऊ शकतं. कोणताही मंत्री आपल्या मंत्रिमंडळाचा विश्वासघात करू शकतो किंवा मंत्रिमंडळातून बाहेरही पडू शकतो, अन्य पक्षामध्ये प्रविष्ट होऊ शकतो. किंबहुना एखादा मंत्री जरी भ्रष्टाचारी असेल तर संपूर्ण मंत्रिमंडळावर ती अविश्वासाची टांगती तलवार निर्माण होऊ शकते. म्हणून पक्षशिस्तीला या संसदीय शासन पद्धतीमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. संसदीय शासन पद्धतीनंतर लोकशाहीचा दुसरा प्रकार आहे प्रातिनिधिक लोकशाहीचा दुसरा प्रकार म्हणजे अध्यक्षीय लोकशाही. ही अध्यक्षीय लोकशाही शासन पद्धती काही राष्ट्रांच्या मध्ये स्थिर निर्माण झालेली आहे किंवा यशस्वी झालेली आहे. उदाहरणार्थ अमेरिका, फ्रान्स,
दक्षिण अमेरिकेतील काही देश यांच्यामध्ये या अध्यक्षीय लोकशाहीचा स्वीकार केला गेलेला आहे। या पद्धतीमध्ये अध्यक्ष हा कार्यकारी प्रमुख असतो। त्याची निवड ही जनतेकडून प्रत्यक्ष किंवा काही ठिकाणी अप्रत्यक्षरित्या देखील होत असते। मात्र या शासन पद्धतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे की अध्यक्षीय लोकशाही शासन पद्धतीमध्ये अध्यक्ष हा कायदेमंडळाला जबाबदार नसतो। आपण संसदीय शासन पद्धतीचं उदाहरण पाहिलं की याच्यामध्ये पंतप्रधान आणि त्याचं मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असतात आणि म्हणून त्याचं वैशिष्ट्य बनलं की सामूहिक जबाबदारीचं तत्त्व किंवा कायदेमंडळ आणि मंत्रिमंडळ यांचा जवळचा संबंध। परंतु अध्यक्ष लोकशाहीमध्ये अध्यक्ष किंवा कार्यकारी प्रमुख हा कायदेमंडळाला जबाबदार नसतो। या पद्धतीत अध्यक्षपद हे प्रबळ सत्ता केंद्र असल्यामुळं या ठिकाणी अध्यक्षीय लोकशाही असं याला नाव पडलेलं आहे। या अध्यक्षीय लोकशाहीची काही वैशिष्ट्ये आहेत। त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे एकच प्रमुख। जसं संसदीय शासन पद्धतीमध्ये 2 प्रमुख मानले गेलेले आहेत, तसं या ठिकाणी एकच प्रमुख हे असं वैशिष्ट्य आहे। अध्यक्ष हा कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो। वास्तविक सत्ता ही त्याच्याच हातात असते। नामधारी आणि वास्तववादी असा भेद या ठिकाणी केलेला नसतो। घटनेनं देखील अध्यक्षालाच प्रमुख मानलेला आहे आणि वास्तवामध्ये सत्ता देखील अध्यक्षाच्याच हाती केंद्रित झालेली आहे। म्हणजेच एकच प्रमुख हे या व्यवस्थेचं वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे। दुसरं याचं वैशिष्ट्य आहे जनतेकडून निवड। अध्यक्षाची निवड ही जनतेकडून प्रत्यक्ष मतदानाद्वारे होत असते किंवा काही ठिकाणी ती अप्रत्यक्षरित्या देखील होते। म्हणजेच अध्यक्षांची निवड करण्यासाठी लोक आपले प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी अध्यक्षाची निवड करतात। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षाची निवड होण्यासाठी लोक हे कायदेमंडळातील प्रतिनिधी एवढेच दुसरे प्रतिनिधी निवडून देतात। हे प्रतिनिधी राष्ट्राध्यक्षांची निवड करतात आणि राष्ट्राध्यक्षांची निवड झाली की या प्रतिनिधींचा कार्यकाळ संपतो। म्हणजेच केवळ राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी जनतेमार्फत प्रतिनिधींचं मंडळ हे नियुक्त केलं जातं, निवडलं जातं। यानंतरचं याचं वैशिष्ट्य आहे निश्चित कार्यकाळ। अध्यक्षाचा कार्यकाळ हा निश्चित आहे, राज्यघटनेने तो ठरवलेला असतो। अमेरिकेच्या अध्यक्षाचा कार्यकाळ हा 4 वर्षांचा आहे। त्याचबरोबर या अमेरिकेमध्ये अध्यक्षाला 2 वेळाच अध्यक्षस्थान भूषवता येतं। म्हणजे एखादी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आली असेल तर ती दुसऱ्या वेळेस राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकते, मात्र तिसऱ्या वेळेस ती निवडणुकीस उभं राहू शकत नाही। म्हणजेच अध्यक्षपदाची तरतूद ही राज्यघटनेनं निश्चित केलेली आहे। त्याचबरोबर कार्यकाळ आणि अध्यक्षपदा संबंधी काही तरतुदी घटनेमध्ये नमूद आहेत। यानंतरचा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अध्यक्षाचं स्थान। कार्यकारी सत्ता ही अध्यक्षाच्या हाती असते। मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक अध्यक्ष करतो, त्यामुळं मंत्री हे कायदेमंडळाला जबाबदार न राहता ते अध्यक्षाला जबाबदार असतात। मंत्र्यांची भूमिका ही यामध्ये सल्लागाराची असते। आपल्या खात्याच्या कारभाराची माहिती ते अध्यक्षाला देत असतात। म्हणजे अध्यक्षाला जबाबदार राहून मंत्री हे काम करत असतात। त्यांची नेमणूक देखील अध्यक्ष करतो आणि त्याचबरोबर त्याला सल्ला देण्याचं महत्त्वपूर्ण काम हे मंत्री करत असतात। म्हणजे अध्यक्षीय लोकशाही हा प्रातिनिधिक लोकशाहीचा दुसरा प्रकार आहे। म्हणजेच प्रातिनिधिक किंवा अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 प्रकार, एक संसदीय लोकशाही आणि दुसरं अध्यक्षीय शासन पद्धती। यानंतर अध्यक्षीय लोकशाही या अप्रत्यक्ष किंवा प्रातिनिधिक लोकशाहीचे काही गुण आहेत, काही मेरिट्स आहेत की ज्याच्यामुळे ही शासन पद्धती अनेक राष्ट्रांनी स्वीकारलेली आहे। इतर शासन पद्धतीपेक्षा ही काहीशी श्रेष्ठ दर्जाची आहे। तुलनात्मक जर आपण विचार केला तर प्रत्यक्ष लोकशाहीपेक्षा ही शासन पद्धती चांगली आणि श्रेष्ठ दर्जाची आहे। याचं कारण काय आहे तर हा शासनाचा एक सर्वश्रेष्ठ प्रकार आहे। लोकशाहीचं तत्त्वज्ञान स्वातंत्र्य, समता, बंधुता, सहकार्य त्याचबरोबर सहिष्णुतेचं तत्त्व असेल, यासारख्या श्रेष्ठ आणि शाश्वत जीवनमूल्यांवर ही लोकशाही आधारित आहे। या जीवनमूल्यांची राजकीय प्राप्ती हे लोकशाहीचं ध्येय आहे। लोकशाहीपेक्षाही अधिक उत्तम पर्याय अजून तरी जनतेसमोर नाही, त्यामुळे बहुसंख्य राष्ट्रांनी ही शासन प्रणाली स्वीकारलेली आहे। त्यामुळंच हा शासनाचा सर्वश्रेष्ठ प्रकार ठरतोय। त्यानंतर याचं दुसरं गुणवैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये समानतेची वागणूक मिळते। लोकशाहीमध्ये सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते।
राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रामध्ये समतेचं तत्त्व स्वीकारून समाजाचा सर्वांगीण विकास साधला जातो. समाजामध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव केला जात नाही आणि त्याचमुळं समाज हा एकसंघ राहण्यासाठी या शासन प्रणालीमध्ये मदत होती. 18 वर्ष पूर्ण प्रत्येक नागरिकाला भारतामध्ये मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आपला प्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य या लोकशाहीने बहाल केलेलं आहे. म्हणजे समानतेची वागणूक हे या लोकशाहीचं वैशिष्ट्य मानलं गेलेलं आहे. यानंतर याचं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे जबाबदार शासन पद्धती आणि कल्याणकारी राज्य. लोकशाही शासन पद्धती ही जबाबदार शासन पद्धती म्हणून ओळखली जाते. लोकप्रतिनिधी हे जनतेला जबाबदार राहून कार्य करतात. मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार राहून कार्य करतं. लोककल्याणाचं कार्य हे या मंत्रिमंडळामार्फत पार पाडलं जातं. म्हणजेच कायदेमंडळाचा विश्वास असेपर्यंतच मंत्रिमंडळ हे सत्तेवर राहतं आणि त्यामुळं त्यांचा विश्वास टिकवून ठेवून आपलं कार्य करण्याची जोखीम यामध्ये स्वीकारली जाते. लोकशाहीला कल्याणकारी राज्य अभिप्रेत असल्यामुळं राज्य शासन हे नेहमीच लोकहितकारी किंवा लोककल्याणकारीच योजना हे राबवत असतं. कारण निवडणुकीच्या वेळेला ज्या ज्या राजकीय पक्षांकडून जाहीरनाम्याद्वारे जी अभिवचनं दिली जातात ती पूर्ण करण्याचं ध्येय गाठण्यासाठी प्रत्येक पक्ष जो निवडून आलेला आहे तो धडपडत असतो. कारण पुढील 5 वर्षांसाठी पुन्हा त्यांना सत्ता प्राप्त करावायची असते. त्यामुळं अधिकाधिक कल्याणकारी योजना राबवण्याकडे प्रत्येक राजकीय पक्षाचा ओढा याच्यामध्ये दिसून येतो. यानंतरचं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण आणि व्यक्तिविकास. लोकशाही विचारप्रणालीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. राज्य हे व्यक्तीच्या स्वातंत्र्याचं रक्षण करतं आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची हमी ही फक्त लोकशाहीतच मिळू शकते. जसं की चीनमध्ये साम्यवादी शासन प्रणाली आहे. या ठिकाणी लोकांना हवं तेवढं स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाही आहे. किंबहुना वेगळा पक्ष स्थापन करणं हाही तेथे राष्ट्रद्रोह मानला गेलेला आहे. म्हणजेच लोकशाहीसारखं व्यक्ती स्वातंत्र्य हे क्वचितच एखाद्या शासन प्रणालीमध्ये लोकांना मिळू शकतं. व्यक्तीच्या सुप्त गुणांचा विकास घडवून आणण्यासाठी लोकशाही उपयुक्त ठरलेली आहे. लोकशाहीमध्ये व्यक्तीचा आचार विचार यांचं स्वातंत्र्य दिलं जातं. व्यक्तीचे अधिकार सुरक्षित ठेवून व्यक्ती विकास याचा आदर लोकशाहीमध्ये केला जातो. किंबहुना लोकांना आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या एकंदरीत जीवनाचा विकास घडवून आणण्यासाठी ही लोकशाही स्वातंत्र्य बहाल करते आणि त्यामुळं ती व्यक्ती स्वातंत्र्याची संरक्षण करती ठरलेली आहे. यानंतरचं याचं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे शांततेचा सनदशीर राज्यकारभार. लोकशाहीमध्ये लोकांच्या विचारविनिमयातून, चर्चेतून, लोकांच्या इच्छेतून आणि लोकमतानुसार राज्यकारभार चालत असतो. कारण प्रादेशिक प्रतिनिधित्वाच्या पद्धतीनं यामध्ये प्रतिनिधी हे निवडून दिले जातात. हे प्रतिनिधी लोकांचा विश्वास संपादन करतात आणि जे शासन निर्माण होतं ते लोकांच्या विश्वासातून, लोकांच्या अधिमान्यतेतून निर्माण झालेलं असतं आणि त्याचमुळं यामध्ये लोकांच्या भावनेचा आदर करून निर्णय घेतले जातात. लोकप्रतिनिधी देखील शांततेच्या मार्गाने निवडून आलेले असतात. संघर्ष, प्रतिकार या मार्गांऐवजी शांतता आणि सहकार्य अशा मार्गानंच प्रश्न हे सोडवता येऊ शकतात. म्हणजे अशा भावना लोकशाहीमध्ये दृढ झालेली असते की शांतता आणि सनदशीर मार्गानंच कोणतेही प्रश्न सोडवले जाऊ शकतात. यानंतरच याचं गुणवैशिष्ट्य आहे यामध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण आढळून येतं. जनताभिमुख राज्यकारभार चालतो. लोकशाहीच्या मध्ये सत्तेच्या विकेंद्रीकरणाचं तत्त्व स्वीकारलेलं दिसून येईल. राजकीय आणि शासकीय सत्ता ही केंद्र सरकारपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत विकेंद्रित झालेली आढळून येते. विकेंद्रीकरणामुळे जनतेचा राजकीय सहभाग वाढून येतो, जनतेचं सार्वभौमत्व प्रकट होतं आणि राज्यकारभार हा जनताभिमुख होतो. त्यामुळे जनतेचं कल्याण हित या व्यवस्थेमध्ये साधलं जातं. स्थानिक पातळीवर आलेल्या राजकीय अनुभवाचा फायदा हा राष्ट्रीय पातळीवरील शासन संस्थेला होऊ शकतो. म्हणजे अगदी ग्रामपंचायत पातळीवरती सरपंच पदासाठी सुद्धा अनेक उमेदवार उभे राहतात आणि त्याच्यातून काही निवडून येतात. त्यांना प्रत्यक्ष राज्यकारभाराचा किंबहुना स्थानिक पातळीवरील कारभाराचा अनुभव घेता येतो आणि हा अनुभव पाठीशी असेल तर ते पुन्हा वरच्या स्तरावर निवडणुकीसाठी उभं राहू शकतात. जसं की पंचायत समितीला सभापती म्हणून, जिल्हा परिषदेला अध्यक्ष म्हणून, त्याचबरोबर पुन्हा मग राज्याच्या विधिमंडळामध्ये विधानसभा किंवा विधान परिषदेसाठी असे उमेदवार निवडून येऊ शकतात.
या अनुभवाचा फायदा त्यांना असा होतो की पुन्हा ते लोकसभेसाठी निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून उभे राहतात. म्हणजेच एकंदरीत जनताभिमुख राज्यकारभाराच्या मध्ये चालतो, सत्तेचं विकेंद्रीकरण आढळून येतं. राजकीय जागरूकता, लोकशाहीमध्ये नागरिकांना राजकीय शिक्षण मिळतं. निवडणुकीच्या काळामध्ये मतदान, मतप्रचार यामुळं लोकांना लोकशाही मूल्यांची जाणीव होते. त्यामुळं ते आपल्या हक्कांविषयी आग्रही असतात, हक्कांचं पालन करण्यासाठी झटतात आणि ही जागरूकता केवळ आणि केवळ लोकशाहीमध्येच दिसून येते आणि ही जागरूकता लोकशाहीसाठी पोषक आहे. जर लोक जागरूक नसतील तर त्या लोकशाहीला कोणताही अर्थ उरत नाही. लोक ज्या व्यवस्थेमध्ये जागृत असतात त्याच ठिकाणी लोकशाही अस्तित्वात येऊ शकते. यानंतरचं जो गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण. लोकशाहीमध्ये व्यक्ती हा घटक विकासाचा केंद्रबिंदू मानला गेलेला आहे. त्यामुळं राज्यातील सर्व लोकांना विकासाची समान संधी उपलब्ध करून दिली जाते. अल्पसंख्याक लोकांच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी घटनात्मक तरतुदी आणि उपाययोजना या करून ठेवलेल्या आहेत. अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी राज्यघटनेमध्ये काही तरतुदी आहेत. त्यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे. प्रतिनिधींच्या मध्ये, उमेदवारांमध्ये त्यांना काही ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केलेले आहेत आणि त्याचमुळं प्रमाणशीर प्रतिनिधित्वाची पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. काही ठिकाणी उमेदवारांमध्ये असे अल्पसंख्याकांना उमेदवारी ही जाहीर केली जाते आणि त्यामुळं त्यांच्या हिताचं रक्षण हे या लोकशाही व्यवस्थेमध्ये होऊ शकतं. यानंतर याचं गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे जनहितासाठी सत्तेचा वापर. लोकशाहीमध्ये नागरिकांनी ठराविक कालावधीसाठी त्यांना निवडून दिलेले प्रतिनिधी हे राज्यकारभार चालवत असतात. ते लोकांना जबाबदार असतात. नागरिकांच्या मर्जीवर त्यांचं पद अवलंबून असतं. त्यामुळं नागरिकांची मर्जी सांभाळून ठेवणं आणि त्यांना व्यापक राष्ट्रहित व जनकल्याण हेच उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून सत्तेचा वापर करावा लागतो. नागरिकांची मर्जी सांभाळावी लागते. लोककल्याण हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते नेहमी झटत असतात आणि त्यामुळं लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्तेचा वापर हा जनहिताच्या दृष्टीनंच केला जातो. या लोकशाहीमध्ये व्यक्तिपूजेला स्थान नसतं. लोकशाहीमध्ये कोणत्याही व्यक्तीचा गौरव हा केवळ तिच्या अंगी असणाऱ्या श्रेष्ठ गुणांमुळे होत असतो. व्यक्तिपूजेला या लोकशाहीमध्ये स्थान नाही आहे. जी व्यक्ती लोककल्याणकारी कार्य करते, लोकांचा पाठिंबा संपादन करण्यामध्ये जी यशस्वी होते, त्या व्यक्तीला प्रतिष्ठा ही प्राप्त होते. म्हणजे लोकशाहीमध्ये राष्ट्रपुरुषांचा गौरव आणि त्यांचे पुण्यस्मरण त्यांच्या अंगी असलेल्या सर्वश्रेष्ठ गुणकर्तृत्वांमुळेच आपण करत असतो. लोकशाहीमध्ये अनुवंशिकता नाही. राजशाहीमध्ये राजाच्या मृत्यूनंतर जसं त्याचा ज्येष्ठ मुलगा किंवा ज्येष्ठ अपत्य किंवा कन्या असेल तर ती राजपदी आरूढ होते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इंग्लंडमध्ये राजशाही आहे, पण लोकशाहीमध्ये सत्ताधिकारी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र किंवा कन्या हे सत्ताधिकारी होत नाही. सत्ताधिकाऱ्याचं पद हे स्वतःच्या गुणकर्तृत्वानुसारच त्यांना प्राप्त करावं लागतं. म्हणजे निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तीला बहुमत प्राप्त होतं ती व्यक्ती निवडून येऊ शकते. तिचा कार्यकाल संपला की तिला पदावरून पायउतार व्हावं लागतं. पुन्हा पुढील 5 वर्षांसाठी निवडणुका घेतल्या जातात. म्हणजे अनुवंशिकता याच्यामध्ये आढळून येत नाही. न्यायदानाची खास व्यवस्था. लोकशाहीमध्ये प्रचलित कायद्यानुसार न्यायदान होतं. न्यायदानाचं कार्य हे स्वतंत्र न्यायपालिकेकडून चाललेलं असतं. न्याय देताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये केला जात नाही. न्यायाधीशांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य दिलेलं असतं. कोणत्याही प्रकारचा पक्षपातीपणा याच्यामध्ये केला जात नाही. निष्पक्षपातीपणे न्यायदान, निस्वार्थीपणे न्यायदान या लोकशाही व्यवस्थेमध्ये आढळून येतं. राष्ट्रीय एकात्मता टिकून राहते. लोकशाहीमध्ये लोक हे सार्वभौम असतात. राज्याची सर्वश्रेष्ठ शक्ती ही लोकांच्या मध्ये एकवटलेली असते. देश विकासाच्या, स्वातंत्र्याच्या रक्षणाची जबाबदारी ही जनतेची असते. त्यामुळे सर्वच नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान यासारख्या भावना या वृद्धिंगत होतात आणि याचा फायदा राष्ट्र विकासासाठी, राष्ट्राची एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी होत असतो. मग 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट याच वेळी नव्हे तर ज्या वेळी देशावरती संकट ओढवतील त्यावेळी सर्व लोक हे एकात्मतेच्या भावनेने एकत्र येतात, बंधुभावाच्या भावनेने एकत्र येतात आणि राष्ट्रावरील संकट दूर करण्यासाठी झगडतात. म्हणजेच राष्ट्राभिमानाची आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना हे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये टिकून राहते. थोडक्यात सांगायचं झालं तर लोकशाहीमध्ये सर्जनशीलता आहे.
नागरिकांमध्ये समाजहिताची जाणीव जागृती निर्माण करण्याची जी सर्जनशीलता आहे ती या लोकशाही व्यवस्थेमध्ये आहे. लॉर्ड प्राइस यांनी लोकशाहीनं आत्तापर्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावून समाजामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करून व्यक्ती स्वातंत्र्य सुरक्षित ठेवलेलं आहे अशा शब्दामध्ये लोकशाहीचं मूल्यांकन केलेलं आहे. म्हणजे लोकशाहीला त्यांनी सर्वश्रेष्ठ शासन प्रणाली मानलेलं आहे. म्हणूनच इतर कोणत्याही शासन पद्धतीपेक्षा लोकशाही सर्वश्रेष्ठ आहे यात तिळमात्र शंका नाही. लोकशाहीचे प्रातिनिधिक लोकशाहीचे काही गुण पाहिल्यानंतर याच्यामध्ये काही दोष देखील आहेत. म्हणजे नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा पद्धतीने या व्यवस्थेमध्ये सुद्धा काही दोष आहेत, काही त्रुटी आहेत, त्या पाहणं खूप गरजेचं आहे. याला प्रातिनिधिक लोकशाहीचे दोष किंवा डिमेरिट्स असं आपण म्हणू शकतो. लोकशाही शासन पद्धती ही सर्वात श्रेष्ठ आहे असं जरी काही विचारवंतांचं मत असलं तर ती संपूर्णपणे निर्दोष आहे असं म्हणता येणार नाही. कारण लोकशाहीच्या रक्षणार्थच पहिलं महायुद्ध झालं. त्या युद्धाचा शेवट होतो न होतो तोच अनेक राष्ट्रांमध्ये पुन्हा हुकुमशाहीचा उदय झाला. म्हणजे रशिया, युरोपियन राष्ट्रांनी पुन्हा हुकुमशाही स्वीकारली. त्याचा परिणाम असा झाला की याची परिणती दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली. आज देखील बऱ्याच राष्ट्रांच्यामध्ये लष्करी क्रांत्या घडून येऊ लागलेल्या आहेत. याचं कारण लोकशाही शासन पद्धतीमध्ये काही दोष आहेत आणि हे दोष संपूर्णपणे मिटवता आलेले नाहीत. म्हणजेच काही राष्ट्रांच्यामध्ये ही शासन प्रणाली टिकून राहण्यामध्ये अडथळा येतो आहे. लोकशाही शासनावरती अनेकांनी काही विदारक टीका केलेली आहे. टेलिरँड असं म्हणतात की लोकशाहीला काळ्या संरक्षकाची शासन पद्धती असं त्याने संबोधलेलं आहे. ॲरिस्टोक्रॅसी ऑफ ब्लॅकगॉड्स म्हणजेच काळ्या संरक्षकाची शासन पद्धती असं टेलिरँड या शास्त्रज्ञानं लोकशाहीला संबोधलेलं आहे. तर कार्लाइलनं लोकशाहीला मूर्खांचं शासन असं म्हटलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या काही विदारक टीका या लोकशाहीवरती केलेल्या आहेत. लोकशाही शासनावरती हेनरी मेन, दी टॉकविल, ब्लंटस्ली, ट्रुटस्के, ब्राइस मिल, फॉगेट यासारख्या काही विचारवंतांनी टीका केलेल्या आहे. त्यांच्या टीकांचा मुख्य स्रोत काय आहे किंवा त्यांची टीका कोणत्या दिशेनं आहे हे जाणून घेऊया. एक म्हणजे राजकीयदृष्ट्या अज्ञानी लोकांचं शासन. फॉगेट या विचारवंतानं लोकशाहीला अज्ञानी आणि अयोग्य लोकांचं शासन म्हटलेलं आहे. लोकशाही शासन ही बहुमताच्या आधारावर चालत असतं आणि यामध्ये नागरिकांच्या गुणाचा किंवा चारित्र्याचा विचारच होत नाही. निवडणुकीमध्ये जे उमेदवार खोटी आश्वासनं देतात, लोकांची दिशाभूल करतात आणि काही वेळेला दबावतंत्राचा वापर करतात आणि मग निवडून येतात किंवा निवडणूक जिंकतात, त्यांच्याद्वारेच हे शासन चालवलं जातं. मग अशा वेळेला समाजातील लोकांमध्ये शिक्षणाचा अभाव, अज्ञान, दारिद्र्य असेल, देशामध्ये प्रश्नांची जे मुख्य प्रश्न आहेत त्यांची जाणीवच जर लोकांच्यामध्ये नसेल तर हे लोक अशा आश्वासनांना, अशा भूलथापांना निश्चितपणे बळी पडतात. लोकशाहीमध्ये केवळ डोकी मोजली जातात, परंतु त्या डोक्यांमध्ये असणारी गुणश्रेष्ठता किंवा बुद्धिमत्ता ही अभ्यासलीच जात नाही, गुणवत्ता पाहिली जात नाही. त्यामुळं याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की लोकशाहीमध्ये राजकीयदृष्ट्या अज्ञानी लोकांचंच शासन हे चालवलं जातं. याच्यामध्ये राष्ट्रहितापेक्षा पक्षहिताला अधिक महत्त्व दिलं जातं. लोकशाहीमध्ये लोक हे मतदानाद्वारे आपलं मत व्यक्त करतात. मतदारांसाठी शैक्षणिक आणि सांपत्तिक अटी आवश्यक असतात. नागरिकांना राष्ट्राच्या विविध समस्यांची जाणीव नसते. एखाद्या वेळेला प्रश्न समजले तर ते सोडवण्याचे मार्गच त्यांना माहीत नसतात. राजकीय पक्ष अशा प्रश्नांना अर्थ स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी स्वतःच्या पद्धतीनं त्या प्रश्नांना अर्थ लावतात किंवा स्वतःची प्रतिष्ठा वाढवावी याच्यासाठी काही प्रश्न हे मुद्दाम ताणून धरले जातात. पक्षाच्या पाठिंब्यानं निवडून आलेले प्रतिनिधी हे स्वतःच्या मतानं विचारानं वागतच नाहीत, कारण पक्षशिस्तीचा बडगा त्यांच्यावरती असतो. त्यामुळे त्यांना नेहमी पक्ष धोरणाचा पुरस्कार करावा लागतो. बऱ्याचदा या उमेदवारांना आपल्या पक्षाची ध्येयधोरणं ही मान्य किंवा कबूल नसतात. त्यांना आपल्या पक्षातून निलंबित व्हावं लागेल ही भीती असते. त्यामुळं ते आपल्या पक्षाच्या धोरणांचा नेहमी पाठपुरावा किंवा पुरस्कार करत असतात किंवा जी हुजुरी करत असतात असंही म्हणता येईल. म्हणजेच याच्यामध्ये राष्ट्रहितापेक्षा पक्षहिताला अधिक प्राधान्य दिलं गेलं जातं. तत्व आणि व्यवहार यामध्ये अंतर. लोकशाही शासनमध्ये जमावाचे मानसशास्त्र किंवा नेता हा नेहमी जाणून घेतो. धूर्त आणि मुत्सदी नेता हा प्रभावी घोषणा
किंवा लोकमत आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतो आणि जसा तो निवडून येतो तसा तो आपल्या या घोषणांना किंवा आपण जे आश्वासनं लोकांना दिलेली आहेत त्याच्यापेक्षा वेगळंच वर्तन करायला लागतो, म्हणजे वेगळा व्यवहार करतो. कारण मतदारापुढं सादर केलेलं धोरण आणि तत्त्व यांची पूर्तता करण्याची साधनं आणि पैसा यांची कमतरता असते. निवडून येण्यापुरता तो मोठमोठी आश्वासनं लोकांना देतो, परंतु निवडून आला की मात्र त्या आश्वासनांकडे डोळे झाकरतो किंबहुना पाठ फिरवतो असंही म्हणता येईल. एखादी घोषणा करून किंवा एखादं आश्वासन देऊन सत्ता खेचून आणता येते खरी, परंतु ती आश्वासनं खरीच यामध्ये पूर्ण होतात का किंवा ती पूर्तता करून घेण्याची क्षमता या शासनामध्ये आहे का हे जाणून घेण्याची पात्रता लोकांच्यात नसते आणि त्यामुळं अशा प्रकारचं